हे एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत. तर आज आहे बुधवार आणि आज हळदीला जायचं होतं, जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. सो इकडे ना मी तयार झाली आणि आता ऑलमोस्ट ना 6 वाजले. ते आम्हाला बराच उशीर झाला, लवकर जायला हवं होतं, पण बाळांचं वगैरे आवरता मलाच टायमिंग झाला. सकाळचं जे काय नॉर्मल रुटीन होतं ते आहोंनी हाफ डे घेतला होता, सो ते हाफ डेमध्ये आले आणि रात्री ही मस्तपैकी अशी मेहंदी काढली मी. हे बघ, आणि खूप छान रंगली आहे मेहंदी पण. सो चला, इकडे माझं आता मस्तपैकी आवरून झालं आहे. येल्लो कलरची साडी घातली आहे हळदीसाठी आणि अशा मस्तपैकी हिरव्या बांगड्या. सो आता आम्ही निघालो आहे. आहो गेले दोघांना घेऊन खाली, तर आता आम्ही निघणार. आणि चला, आजच्या ब्लॉगमध्ये जे काय पुढे घडणार आहे, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण सगळं काय हळदीचं फंक्शन असेल तर ते बघायला भेटणार आहे. सो आजचा ब्लॉग आहे ना, तुम्ही नक्की कंटिन्यू पूर्ण बघा आणि मला कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता मी निघते घरातून आणि इथून पुढे जे काय होतं तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. बाय. कुठे चाललं तू शेवढा? कुठे चालला? कुठे चालला? बाय. आणि गावी गेल्यानंतर मग इकडे चाललं होतं हळदी मिक्स करायचं काम. तर इकडं या ज्या माझ्या 2 सासूबाई त्यांनी काही केली आणि त्यानंतर एक परत मग आहे ना मी मिक्स करून दिली हळदीची. सो त्यानंतर मग चाललं होतं आमचं की डेकोरेशन करायचं हळदीच्या जे ताटा असतात तर त्यांचं. तर मग इकडं आम्ही तेच करत बसलो होतो. या ज्या दोन्ही सासू आहेत तर त्यांचं पण हेल्प करायचं चाललं होतं. त्या काही करत होत्या, मी काही करत होते. सो असं हळदीचा वगैरे डेकोरेशन करायचं चाललं होतं आमचा प्रोग्राम. तोपर्यंत बाहेर इकडे सगळ्यांचं आहे ना जे काही ते चौक भरतात तर ते चाललेलं भरायचं. आणखी जे काही हळदीसाठी डेकोरेशन होतं, नवरीला जिथे बसवायचं होतं, सो ते डेकोरेशन करायचं चाललं होतं. या ताई आहेत, सगळेजणांचं म्हणजे सगळेजण हेल्प करत होते आणि बरेच जण सगळे काही त्यांचं करायचं चालू होतं. सो आम्ही हळदीचं वगैरे बघितलं आणि त्यानंतर मग बाहेर आलो. सो त्यांच्या इकडे डेकोरेशन वगैरे चालू होतं. आणि इकडं पिल्लांचं मात्र मस्त बसले होते, खेळत होते. अवनी होती इकडे, सगळेजण बसले होते आणि हळद सुरू व्हायला बराचसा वेळ होता अजून. सो मग बसूनच होते सगळेजण आणि इतकं छान डेकोरेशन केलं होतं. खूप मस्त डेकोरेशन झालं होतं. आणि हे तुम्ही डेकोरेशन आता बघू शकता. फायनल एकदम प्रॉपर असं छान डेकोरेशन झालं आहे. इकडे सगळ्यांनी नवरीच्या एंट्रीसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा पात केला आहे आणि सगळेच जण हेल्प करत होते. सगळेजण एकदम मदत करत होते. सगळेजण करू लागायला आले होते. सगळेजणांचं चाललं होतं नाही का असं करायचं. त्यानंतर झाली मग नवरीची एंट्री. सो नवरीची एंट्री इथे नवरीची मम्मी आणि बहीण यांच्यासोबत झाली होती. आता इथे ना नवरीची एंट्री होणार होती. सो नवरीच्या एंट्रीला जी काही हळद नाचवतात तर ते चालू होतं. त्यासाठी फोटोज वगैरे काढायचं चाललं होतं आणि आता तुम्ही हा व्हिडिओ पुढे बघा.
Please refresh the page to listen to the sound. तिकडे कोणाचं काय चाललंय, हळद लागली आहे नाही लागली अजिबात त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं या दोघांना. यांचं मस्त खेळायचं चाललं होतं. रिंगा रिंगा रोजच खेळत होते दोघे पण आणि मस्तपैकी एन्जॉय चाललं होतं त्या दोघांचं करायचं आहे. आणि खेळले पण बराच वेळ, अजिबात त्यांनी असा त्रास असा दिला नाही. तर थोड्या वेळाने मग जेवण, भूक वगैरे लागली होती सो मग त्यावेळेस जेवण वगैरे दिलं. त्यावेळी थोडीशी चिडचिड झाली त्यांची, बाकी इतर वेळी मस्त खेळले दोघे पण. तर हळदीचा प्रोग्राम चालू झाला, सगळेजण हळदी लावत होते. अवनी आणि मानसी पण आहे ना शर्विलला हळद लावत होते, पण त्याला अजिबात लावायची नव्हती. तो सतत पुसून काढत होता आणि त्याने पुसले की त्या लावत होता परत. शर्विलचं असंच काहीसं चालू होतं. माझ्या पण चेहऱ्याला इतकी जास्त हळद होती ना, तर म्हटलं आता ती कोरडी झाली आहे सो काढून घ्यावी. अजिबात ते ना आगाग व्हायला लागली होती हळदीची. सो मग म्हटलं आता हे सगळं काढून टाकावं. आणि दोन्ही पिल्लं पण आहे ना मस्त हळद खेळत होते. त्यानंतर झालं डान्सचा प्रोग्राम चालू. जेवण वगैरे झालं आणि सगळेजण डान्स करत होते.
तर कट टू डे 2. आज आहे लग्नाचा दिवस. सकाळी लवकरच आलो होतो, रात्री हळद झाली, बराच उशीर झाला होता, त्यामुळे मग सकाळी लवकर निघून आलो. आणि मग बाळांना थोडा वेळ रेस्ट करायचा होता, त्यांचं पण झोप झाली नव्हती. मग त्यांनीच 10-10:30पर्यंत झोप केली आणि आता आहे ना 12 वाजत आले. 11:30चा साखरपुडा होता, पण थोडासा लेट होतोच, तुम्हाला माहिती आहे. सो आता इकडे माझं आवरलं मस्तपैकी. इकडे मीनाशी ब्लू कलरमध्ये साडी घातली आहे. बाळांचं पण छान आवरले, ते दोघं जण खाली गेले. सो म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करते आणि इथून पुढे लग्नाचा जो काही दिवस असणार ते तो तुमच्यासोबत शेअर करते. सो चला इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही निघालोय, खाली आले दोन्ही पिल्लं तर मस्तपैकी गाडीवर बसले ते. आणि ना इकडे माझी अशी साडी आहे, मस्तपैकी अशी ब्लू कलरमध्ये साडी वेअर केली आहे, तर छान बांगड्या घातल्या. सो आता मस्तपैकी आवरून झालंय आणि आता आम्ही निघतोय जायला आणि मग तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. तर साखरपुडा समारंभ वगैरे झाला आणि त्याच वेळी पाऊस पडायला लागला. खूप जास्त पाऊस होता. थोड्या वेळाने मग जेवण वगैरे करून आम्ही गेलो घरी, का तर बाळांची पण थोडासा रेस्ट व्हावी म्हणून. मग त्यानंतर मग आवडून वगैरे लग्नाच्या टायमिंगला आलो गेले. तर त्यावेळेस काय ब्लॉग घेता आला नाही. तर हे लग्न लागल्यानंतर इकडे माझे दोन्ही भाचे आहेत, सोनू आणि मानसी, आई वगैरे सगळे बसले होते. आमचं फोटोशूट चालू होतं आणि ह्या पिल्लांचं मात्र पप्पांसोबत असं काही खेळणं चाललं होतं. सोबत दीदी पण होती. तर पिल्लं तर असे मस्त एन्जॉय करत होते आणि त्यांनी खूप जास्त एन्जॉय केला आहे लग्नामध्ये. पूर्ण इकडून तिकडून पळणं, खेळणं, भरपूर जास्त एन्जॉय केला दोघांनी पण. ए आगाव दे ना तिला हात, बघ कसा आगावपणा करतोय. त्याला नका घेऊ, दीदीलाच घ्या फक्त. त्यानंतर
मग गेलो होतो रुखवत बघायला. सो इकडे बरंचसं सामान ठेवलं नव्हतं कारण पावसाचं वातावरण होतं. जेवढं काय होतं तर तेच मागे ठेवलं होतं. आणि असं छान सगळं पापड्या, अजून जे काही स्टॅच्यू वगैरे असतात छोटे लेडीजचे तर ते होते, सुकली वगैरे जे काय आपलं नॉर्मली लग्नामध्ये नवरीला देतात ना, तर त्या सगळ्या गोष्टी इथे होत्या. आणि त्या सगळ्या बघायसाठी म्हणून मग मी आले होते. सो इकडे बघता बघता ना इतक्या छान वस्तू होत्या ना, तर त्यापैकी ना एक काय म्हणतात त्याला की एक खूप छान कविता अशी होती. तर ती पण खूप सुंदर कविता होती, मला तर खूप जास्त आवडली. थोडा वेळ वाचत बसली होती. हे बघा ही वालीची कविता आहे. तर म्हणजे कविता आईचा निरोप लिहिलेला आहे. खूप सुंदर होतं ते, मी वाचलं थोडंफार. आणि त्यानंतर मग निघाले. म्हटलं चला बाकीचं पण शूट घेऊ. आणि हे फाउंटेन इतकं छान होतं, त्याच्यासमोर आहे ना फोटोज वगैरे काढले, बाळांचे पण फोटोज काढले. ते फोटो मी ॲड करणारच आहे. तरी ना खूप मस्त वाटत होतं. आणि संध्याकाळच्या लग्नामध्ये त्यात पाऊस पडून गेला होता. सो छान गारवा होता आणि मस्त वाटत होता. इकडे नवरा नवरीचं फोटोशूट चालू होतं. सगळ्यांचं जाऊन फोटोज वगैरे काढायचं चाललं. तर आम्ही सुद्धा फोटो काढून घेतला. आणि ते फोटो सगळे जे काय आहेत तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये मी सगळे ॲड करणार आहे. आणि शर्विलला मात्र इथं अजिबात उभं राहायचं नव्हतं फोटो काढायसाठी. त्याला फक्त पळापळीच करायची होती. त्याचा असा राग काही चालला होता. तर सकाळनंतर डिरेक्टली आता संध्याकाळी शूट करते. तर साखरपुडा वगैरे झाला, त्यानंतर घरी गेलो. सो थोडा वेळ बाळांचा पण आराम झाला आणि नंतर आलो. पण त्यावेळेस ना यायला बराच उशीर झाला, लग्न लागायला आलो होतं ऑलमोस्ट. सो आलो आणि त्यानंतर मग आता लग्न वगैरे झाले आणि बसलोय मस्तपैकी. फोटोज वगैरे छान छान काढलेत. आणि इकडे कोण आहे? शौर्य आहे. शौर्य आहे. कोण आहे? शरू. हे बघ कोण आहे इथं? शरू. आणि शरूचं तर सकाळपासून असंच चाललं, नुसतं फुगा घ्यायचं. काही जरी कोणी जरी बोललं ना तरी पण त्याला जास्तच राग यायला नाही. सो आता जेवण वगैरे करणार आणि त्यानंतर मग घरी जाणार आहे. सो आजचा दिवस असाच काय होता. तर चला आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.